आज आपण बनवणार आहोत चिलापी माशाचे कालवण अगदी सोप्या पद्धतीने। ही पद्धत कोणीच सांगणार नाही। तर त्यासाठी सगळ्यात आधी मासे मीठ आणि लिंबाचा रस घालून स्वच्छ धुवून घ्या। आता आपल्याला याच्यासाठी मसाला काढायचा आहे। तर मसाल्यासाठी मीडियम आकाराचे 4 कांदे कापून घ्या, 1 टोमॅटो कापून घ्या, ओबड-दोबड कापलं तरी चालतंय। त्याच्यानंतर 1.5 इंच एवढं आलं, 12 ते 15 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, खोबऱ्याची अर्धी वाटी हे सगळं वाटून घ्या। वाटलेला मसाला। आता कालवणाला आंबटपणा येण्यासाठी आमसूल आणि त्रिफळा भिजत घाला 10 मिनिटे। फोडणीसाठी 3 ते 4 पळ्या तेल टाका। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी चांगली तडतडली की कढीपत्ता टाकायचा, वाटलेला मसाला चांगला परतून घ्यायचा 5 ते 7 मिनिटे। मसाल्याला चांगलं तेल सुटले पाहिजे। तर अजून कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील नक्की कमेंट करून सांगा। अशाच आपल्या घरगुती आणि महाराष्ट्रीयन रेसिपी पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण टाकला फिश करी मसाला, घरगुती चटणी, चांगला परतून घ्यायचा मसाला 5 मिनिटं पुन्हा एकदा। असा मसाला चांगला परतला की त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही। गरम पाणी टाकले की माशाला तरी चांगली येते आणि चवही खूप छान लागते। माशाचे कालवण नेहमी पातळ ठेवायचं, जास्त घट्ट ठेवायचं नाही। पातळ रस्सा खूप छान लागतो चवीला। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला, पुन्हा एकदा ढवळून घ्या। भिजवलेलं आमसूल आणि त्रिफळा तेही कालवणामध्ये टाका, पुन्हा एकदा ढवळून घ्या। आता कालवणाला उकळी आली की त्याच्यामध्ये माशाचे तुकडे टाकायचे। हा मासा शिजायला खूप वेळ लागत नाही, 5 ते 6 मिनिटांमध्ये हा मासा शिजतो। तर आपण कमीत कमी 10 मिनिटं कालवण गॅसवरती मध्यम गॅसवरती कढू द्यायचं। मासे टाकले, आता चांगलं कालवण खालीवर करून घ्यायचं। उकळी आली की वरून कोथिंबीर टाकायची। तर तयार आहे आपला चिलापीचा रस्सा। खायला भन्नाट लागतो, खूप छान लागतो, भाकरी सोबत खावा। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा।